गुरुरादेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी
घनता गंगा गंगा वाचे घनता गंगा वाचे घनता गंगा वाचे सकल पापी जाती गंगा सकल पापी जाती गंगा सकल पापी जाती गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा हे वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा
ब्रह्मगिरी दिसती पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी
सकळ दोष जाती भंगा किंवा वाची म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी कुशावरता करिता स्नान त्यासी वैकुंठी राहारी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी नामामणी प्रदक्षिणा नामामणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी महायोग पीठे तटे भीमरत्यावर मंडलिकाय दातुम मनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नं पर ब्रह्मलिंगं भजे पांडुरंग आत्मरूप गणेश स्मरण होई सकळ विद्यांचे आदि करून तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची या जगदुद्धारा लागी धरेला अवतार मिरविला बळीवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर ओम ब्रह्मानंदं परमगणं केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदिशाक्षीभूतं भावातीतं द्रवणरहितं सद्गुरुन् तन्नमामि श्रीपादनाथं गुरुवायूरं मोक्षानां ज्ञानदानविलक्षं गुरुक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठां विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका मे बापन किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो हा जो थोडासा पर्याय द्यायचा तो असा आपल्याच गावातील या परिसरातील लौकी वस्तीवरचे हरिभक्त पारायण प्रेमाची मूर्ती गंगा भगीरथी शांताबाई कैलासवासी गोरखनाथ सूर्यभान पाटील हिवाळे यांच्या गंगासागर चारीधाम यात्रा निमित्त गंगा पूजन आणि मावंद्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। ज्या हिवाळे परिवारानं हा कार्यक्रमाचं आयोजन केलं साईनाथ सूर्यभान पाटील हिवाळे, संतोष साईनाथ हिवाळे, विकास राजू हिवाळे, राजू गोरखनाथ हिवाळे, योगेश साईनाथ हिवाळे, कार्तिक संतोष हिवाळे आणि गीतेश योगेश हिवाळे असा हा हिवाळे परिवार आणि या माध्यमातून आपण या गंगा पूजनाच्या या कार्यक्रमाकरता आपण सर्व नातेवाईक अप्तिष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात। या परिसरातील गुणीजन नामांकित असलेले हे गुणीजन गायनाचार्य महात्मे या ठिकाणी आज त्यांना डबल कार्यक्रम आहे। गावामध्ये सप्ताहाचं आयोजन आजही सुरू झालं आणि हरिभक्त पारायण प्रेमाची मूर्ती बाबा आले इथं मंडलिक महाराज आलते ना पूजनाला आणि त्यांनी या ठिकाणी आयोजन करून पूजन करून या ठिकाणी ते काल्याच्या कीर्तनाला निघून गेले। तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात। त्या कासोडा पंचकृषीतील हे अतिशय विशारद महात्म्य आहे। त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, जे साऊंड सिस्टीम असेल, या सर्वांना विनेकरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। आता वाजले 11:30।
किती वाजा लोक करायचं तुम्ही सांगा. तुम्ही म्हणशाल तितकं, कारण मला पुन्हा धुळ्याला जायचं आहे, पण तुम्ही जितकं म्हणशाल तितकं मी करायला तयार आहे. आता 10 ते 12 कार्यक्रमाचा टाइम आहे, अर्ध्या घंट्यात तुम्हाला काय सांगायचं, आब्बा गुड थायले मेन मग कॅश नका. मायबाप, कीर्तन टाइमपासाचं साधन नाही, कीर्तन मनोरंजनाची जागा नाही, कीर्तन दिन महिलाने की बात नाही, कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन मिळालेल्या माणसाचा जन्म सार्थकी लागावा एवढ्या करता आमच्या साधू संतांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून उद्धाराचा एक उत्कृष्ट पवित्र मार्ग निर्माण केला, त्याचं नाव कीर्तन. विठ्ठला विठ्ठला कीर्तन जन्माला यायच्या आधीपासून कीर्तन आहे, घातल्यावर मी कीर्तन आहे. मायबाप, भरपूर कीर्तन आहे, गोळा जादा झाले म्हणून कीर्तन नाही. अशी माणसं गोळा होत नाही. असे मनावर या तुम्ही येतील कधी नाही, काहीतरी निमित्त कारण लागत असतं. आमच्या तिथं गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे या कीर्तनाला, आमच्या गावात अखंड नाम सप्ताह आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं वास्तुशांती आहे या कीर्तनाला. काहीतरी निमित्त लागतं, तशी माणसं गोळा होत नाही. आणि गोळा झालेल्या माणसाला काय सांगायचंय, सासू सुनाचे गप्पा तुमच्या घरात कमी आहे का? आणि कोणत्या साधू संतांना साधू सुनाच्या गप्पा सांगितल्या तुकडे मोडले नाही ना. मायबाप, उद्धाराचं साधन आहे, आणि उद्धाराचं साधन या जन्मात माणसाला करता येतं. एवढ्या करता हा कार्यक्रम. विठ्ठला विठ्ठला बघा, माणसाचा जन्म मिळत नाही, मिळाला बी तर कळत नाही, कळाला बी तर तो समजून घेण्याची तयारी नसते. जगद्गुरु तुकोबारायांचा जगत संत भक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज सांगतात, प्रत्येक जण यात्रा करतोय त्याची सांगता आपण करतो आहोत, बरोबर. वाचे म्हणता गंगा गंगा, पण त्याचा खरा अर्थ सकळ पापे जाती भंगा असा आहे. दोष नाही. काय असतो दोष? माणसात नसतो, माणसाच्या वृत्तीत असतो. पाप माणसाना अनंत जन्मीपासून घेऊन आलेला आहे. मागच्या जन्मीचं पाप पुढील जन्माला कारण, मागील जन्माची वासना पुढील जन्माला कारण, आणि मागच्या जन्माचं कर्म पुढील जन्माला कारण. आणि जर फेडीत पाप ताप असं एक प्रमाण आहे आपल्याकडं, कारण पाप भंग करणारी गंगा आहे. तीर्थयात्रा का करायची? काय सांगतात बघा, तीर्थयात्रेचं महत्व सांगणारा अभंग आहे. नामदेव महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये संत श्रेष्ठ विश्वाची माऊली ज्ञानोबरायांच्या सोबत मी तीर्थयात्रा केली. 4 भावंड, निवृत्ती दादा, ज्ञानदादा, सोपान दादा आणि मुक्ताईच्या सोबत संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली. मग का करायची तीर्थयात्रा? ते तर तीर्थातच राहत होते, आणि अखंड दयाला देवाचा शेजार, देवा सोबतच राहत होते. मग तीर्थयात्रा का करायची? बघा, का करायची, कधी करायची, कशी करायची, याला शास्त्र आहे. नामदेव महाराज सांगतात, मी तीर्थयात्रा ज्ञानोबरायांसोबत केली. केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला लक्षात आलं, तीर्थयात्रा का करायची, ती करत असताना त्याचा परिणाम काय यावा जीवनामध्ये. वाचे म्हणता गंगा गंगा, आपण जी तीर्थयात्रा करतोय त्याच्यामध्ये सगळ्या नद्या लागतात, आणि सगळ्या नद्याचं ज्यावेळेस आपण स्नान करतो त्यावेळेस आपल्यात असलेले दोष म्हणा, पाप म्हणा, ते निघून जातं. जीव पवित्र होतो. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती. अन्य ठिकाणी संसारामध्ये जीवन जगत असताना जीवाकडून कळत न कळत विहितम अविहितम वा सर्व मेतत् क्षमस्व. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा अपराधम विहितम अविहितम वा सर्व मेतत् क्षमस्व. हा, एवढ्या सगळ्या इंद्रियाकडून, देहाकडून जे पाप होतं त्याचं क्षालन करण्याकरता गंगा स्नान आमच्या शास्त्रांना सांगितलं. मग गंगा स्नान केल्यानंतर तिष्ठ गंगा गंगा जरी म्हटलं तर तुमचं आमचे पाप निघून जाणार आहे. माहिती नामदेव महाराज सांगतात,
मी ज्यावेळेस ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला निघालो, निवृत्ती दादांची तिथं समाधी आहे बघा, भीमाशंकराचं गुह्य आहे, अधिष्ठान त्र्यंबकेश्वराचं आहे, आणि आम्ही त्याला प्रदक्षिणा करता दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. हो, त्याला पुन्हा यमपुरीला जावा. यमपुरी कुठं राहते का सोडेल खेळून एक पलीकडून यमपुरी कुठे? यमपुरी जर दृष्टीला ब्रह्मगिरी पडला तर नामदेव महाराज सांगतात त्याशी नाही यमपुरी. कुशावर्ता करीता स्नान त्याचे वैकुंठी राहणे. कुशावर्ता स्नान कुठे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, तिथं आहे. तिथं स्नान जर झालं तर त्याला वैकुंठाला जागा आहे. बरोबर आहे ना? नामामध्ये प्रदक्षिणा, ज्यांना ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा केली रे केली बरं का, त्याच्या पुण्याला गणना नाही. सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला विठाला विठाला. मुळात माणसाच्या जन्माला आलो म्हणजे 3 दोष घेऊन आलो. देव असो, ब्रह्मदेव असो, आणि नाही तर कोणता देव असो, जन्माला ये नाही. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. का जन्माला का आलो? पातकाचे मूळ. पाप होत म्हणून जन्माला फेडायला यावं लागेल ना. कर्ज काढ फेडावं लागल, माफ जरी झालं तरी फेडावं लागल. ज्यानं माफ केलं त्यानं काय त्याच्या खिशातून दिलं काय? नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जन्माला आलो पाप कारण मागच्या जन्मीच माहित नाही ना. मागच्या जन्मात आपण कोणता होता माहिती का? पुढचा कोणता येणार माहिती का? पीठ झाकल्यावर येते का? पीठ झाकी दे की नाही आपल्याला? झाकल्यावर पीठ झाकी दे की नाही? मग त्याच्यावर काय पाहिजे? विठ्ठलाची ज्याची वाकडे तिकडे आले त्यावेळेस तिथे कुठे गेलं? चुकली यावर मा फेरा पाय, चुकली यावर मा फेरा पाय, चुकली यावर मा फेरा पाय, चुकली यावर मा फेरा पाय. शेवटची पाय एक मंगळाची, शेवटची पाय एक मंगळाची, शेवटची पाय एक मंगळाची, शेवटची पाय एक मंगळाची. आम्ही खूप भाग्यवान आहे माय बाप. संत धकल्यावर जन्माला आलो. संताच्या आधी जर जन्माला असतो ना, नमुन्यावर गेलो असतो. हो, इथे 14 चौकड्या लंकापती सुद्धा भेंड्या कात्रीत गेला बरं का. देवपाळचे घातले होते रावणाना. 30 कोटी तुम्ही आम्ही ज्याला देव म्हणतो ना, ते मुंडक्यावर पाय देऊन जात होता त्याच्या राज्यामध्ये. एवढे देवबंदी खाली करण्याची ताकद त्याच्यामध्ये होता. त्याच्यासारखा भक्त जगामध्ये झाला नाही. पण का मरावं लागलं? आपली ओळख त्याला झाली नाही. म्हणजे त्यांचं मी कमी नाही गुरुला असं भागणे बरं का. रावणासारखा श्रेष्ठ भक्त नाही झाला आतापर्यंत मायबाप, पण तरी पण का चुकीच्या मार्गाने चालल्यामुळं नाश होतो. मी देव म्हणणारे राहतील. अरे मी देव बाकीचे काय भूत आहे का? जरी मी देव झाला अहंकार जरी सोमपण, काही चित्ती प्रकटे चैतन्य घन, मन होऊन मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. आवली ज्ञानोबा राय सांगतात बघा, माणसाच्या जन्माला आलो, माणसाची काही इति कर्तव्यता आहे. माणसावर काही लोकांचे ऋण आहे. पहिलं देवाचं ऋण आहे, नंतर ऋषींचं ऋण आहे, नंतर संस्कृतीचं ऋण आहे, आणि चौथं आई वडिलांचं ऋण आहे. देवाचं ऋण कसं फेडू शकतो? काय केल्यानं देवाचं ऋण फेडत? याला शास्त्र मर्यादा आहे. जे शास्त्रानं मार्ग सांगितला ना, मार्ग दावणी गेले आधी दयाने त्यांनी मार्ग दाखवला. त्या मार्गाने जर गेलो तर या सगळ्या ऋणातून मुक्त होण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. बघा, जीवनामध्ये आपण आलो, तीर्थयात्रा का करायची हा विषय पहिले समजून घ्या. तीर्थयात्रा प्रत्येक जण करतो का नाही? चारिधाम असेल, 12 ज्योतिर्लिंग असेल, सप्तमोक्षपुरी असेल, महाराष्ट्र दर्शन असेल, अनंत. मग हे जी तीर्थयात्रा करतो आपण,
का करायची? काही गरज आहे का करायची? आता ज्याच्याजवळ खायला दाणे नाही तो तीर्थयात्रा करू शकतो का? आताची पहिले पायी होती करू शकतो, पण आता 2 धामाला 32,000 लागते बाबा. मग त्यानं काय आहे ते अर्ध एकर इकच काय? बरोबर आहे ना? मग आता हे सगळ्याला जमन का? मग त्याला म्हणणार का जायचंय का? त्याची इच्छा नाही का जावा? का करायची? चला शास्त्रात ज्यावेळेस पुंडलिकाळ आपल्याला माहिती कसा होता. धर्मपत्नी चांगली यावा नशिबात. रॉंग नंबर जर लागला ना भाऊ, अरे पाटे ढिल्ले होऊन जाते तरी सुधारत नाही. आता ती जर सर पुंडलिकाची जी पत्नी होती तिनं सांगितलंय तुमचे मायबाप सांभाळायला मी रिकामी नाही. बरं का? कदा भाग तुम्हाला सगळं माहिती. मला दृष्ट आज कसं आहे 11:30 वाजले, निदान 1 तास तरी झालं पाहिजे. इतक्याला उठत बसत कसं झालं त्याला काहीतरी भेटलं पाहिजे ना, नाही? तुम्ही काय आले नाही ना, काहीतरी मिळालं पाहिजे. या अनुषंगानं पुंडलिकानं खूप उन्मत्त आई वडिलांची सेवा नाही करायची, काही नाही. आई वडिलांना त्रास द्यायचा. पण असं कुठंतरी महात्म्याच्या ऋषींच्या काळामध्ये त्याच्या कानावर शब्द गेले, अरे आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे, नाहीतर तो माणूस राक्षस असतो. त्याने सांगितलं आपण तर आपल्या वडिलांना खूप त्रास देतो. काय कमीलो तुम्ही आमच्या करता? आहे ना अशी अवलाद आता बी. त्यांना काय द्वाथराला गाठी मारू कमीले तुला नाही माहिती ना रे? माहिती का? त्यांना कोणाचे बांध कुरले तुला माहित नाही ना रे? तू म्हण राहिला माया करता काय केलंय, तुला किंमत नाही द्यायची. मग पुंडलिक मागच्या भेजावर फटका पडलाय. त्या संताचा शब्द ऋषीचा शब्द कानामध्ये गेला आणि पुंडलिकाला वाटलं आई वडील सांगायचे पुंडलिका जन्माला आलो ना, अरे आम्हाला तीर्थयात्रा करावं वाटते. तुम्हाला धंदे नाही काय नाही, गपचूप घरी मारता येत नाही का? काय तिकडं गुपचूप घरी राहावा. संतांना सांगितलं का नाही? काहीच वैसोनी करा यकोची, काहीच वैसोनी करा यकोची. आई वडिलांना सांगितलं हे बघ आमचं पिंडदान नाही केलं तरी चालत, आमचं मागे जाऊ तेरव नाही केले तरी चालत, पण आम्ही आमच्या डोळे देखत आम्हाला तीर्थयात्रा करायची. निघाले. कथा भाग तुम्हाला सगळं माहित आहे. आई वडील पायी चालतात, बायको खांद्यावर घेतली आणि निघाली. बघा बर का, जोपर्यंत जीवनामध्ये पाप आहे तोपर्यंत जीवाला सुधारत नाही काही. आपण म्हणे म्हण का बुडत्याच्या बायडो आकडे काऊनी ते बंद करून राहिलं खालीवर टमाटे एक नाही तीनदा लावून राहिलं, तिर्री टमाटे लावून राहिलं तरी जमाना त्याला. नाही हाय ते बाबू इकायची पाळी आली त्याच्यावर. काऊन? जोपर्यंत पाप आहे ना मायबाप तोपर्यंत तुम्हाला देवाचा मार्ग सन्मार्ग येणार नाही जीवनामध्ये. जब बरी अर्जुना हा बोजून भेटे म्हणा तब बरी या साधना भजावीची लागे. पण पुंडलिक निघाला आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेकर. जाता 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 कुकुट ऋषीचा आश्रम लागला आणि कुकुट ऋषीच्या आश्रमामध्ये 60 हजार विद्यार्थी शिकत होते. किती? 60 हजार विद्यार्थी. त्या माऊलीला नमस्कार असन ती म्हणत नव्हती बुचक्याचं करावं लागत म्हणून. आता तर 25,000 भराचे 1 क्विंटल दाणे द्यायचे तरी काटते तसेच. तेव्हा फुकट शिक्षण होत. कुकुट ऋषीच्या आश्रमामध्ये गेला, सत्संग व्हायचा माऊली. आज परिसराचे त्या आश्रमाच्या परिसरातली लोक संध्याकाळी यावं, कुकुट ऋषींना प्रवचन करावं. मनुष्य जन्माचं महत्व, संताचं महत्व, संस्कृतीचं महत्व, भगवंताचं महत्व सांगावं, जन्माला आल्याचं महत्व सांगावं.
संध्याकाळ झाली म्हणून त्या आश्रमामध्ये पुंडलिक थांबलेला आहे, पत्नी पण सोबत आहे, आई वडील एका बाजूला आहे, सत्संग चाललेला आहे. त्याला थोडस बघा, जीवनामध्ये पुण्याचा जर उदय व्हावा असं वाटत असेल, जीवनामध्ये सन्मार्ग यावा असं वाटत असेल, जीवनामध्ये संत यावा असं वाटत असेल, बघा पुंडलिकानं त्या ठिकाणी मन रमलंय पुंडलिकांचं. आणि रमल्यानंतर झालं काय, त्याला गोडी लागली त्या सत्संगाची. गोडी लागल्यानंतर रोज संध्याकाळी सत्संगाची आशा पुंडलिकाच्या मनामध्ये निर्माण झाली. पण एगिर एक कशाला माहिती का, साऱ्याच्या काढाला बसत, पटलं तर आहे, नाही पटलं तर चालले, काय घे नाही द्यायला, बुवा काय भोगतो कोण काय भोगत, काही घेणं नाही द्यायला. मग पुंडलिक मागं बसायचे, निरीक्षण परीक्षण करायचे. करत असताना काय झालं, अशा वेळेमध्ये 3 कुरूप स्त्रिया यायच्या. विचित्र त्यांचा चेहरा झालेला असायचा, त्यांचे कपडे मळालेले असायचे, आणि त्या तिथं सत्संग ऐकायच्या. आणि सत्संग झाल्यानंतर सगळी मंडळी निघून गेली का तो पूर्ण आश्रम झाडून काढायचा. झाडल्यानंतर ती जी धूळ उडत होती ना, ती धूळ त्यांच्या अंगावर यायची आणि त्या पवित्र व्हायच्या, पांढऱ्या शुभ्र साड्या राहायच्या, अगदी लखलखीत त्यांचा उजाड पडायचा. पुंडलिकानं बघितलं, ह्या मागून त्या सगळ्याच्या सारं ऐकत्या, झाडून झुडून निघून जात्या, येताना ह्या विचित्र दिसत्या, जाताना एवढ्या सुंदर का दिसत्या. हा भाग्याचा उदय व्हावा लागतो. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य विचार पांगायला लागले. पुंडलिकाच्या विचार मनामध्ये असलेले द्वैत भाव निघायला लागला. बघा, नित्या संतांच्या सहवासात आल्यानंतरचा परिणाम आहे. कुकुट ऋषीच्या आश्रमातच आले ना, काशा करता निवाऱ्या करता, 2 घास मिळेल, अन्नदान चालतं म्हणूनच आले की नाही. परिणाम कसा व्हायला लागला बघा. परिणाम व्हावा जीवनामध्ये का नाही, लई अंगरट जात समजूनच नाही घ्यायचं. तू राणी मी राणी, कोण देईन पाणी, बैस तसा. बघा, माणसाच्या जन्माला आलो ना, विचार करा काय सांगताय संत. पुंडलिकानं 3 दिवस परीक्षण केलंय त्या बायाचं. या लेट यायच्या, विद्रूप दिसायच्या, जाताना सुंदर होऊन जायच्या. भानगड काय, त्यांना ती सत्संग ऐकायचा सोडून दिला आणि त्याच्या डोक्यात तोच विचार चालला. ती असं रस्त्याच्या बाजूला जाऊन उभं राहिलं. त्या ज्यावेळेस चाय लागल्या त्यावेळेस त्याला आडवा झाला. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांनी सांगितलं, काय भानगडे? म्हणे, मी 3 दिवसापासून तुमचं परीक्षण करतो आहे. तुम्ही येताना कुरूप विद्रूप दिसतात, जाताना सुंदर होऊन जातात. भानगड काय? इथं काय छुमंतर चालतं काय? भानगड काय? त्यावेळेस पुंडलिकाला त्या सांगतात, तुला नाही कळायचं, येतो भेजाच्या वर. पण पुंडलिकानं हट्ट धरला, चरणाला धरलंय त्यांच्या आणि सांगितलंय, तुम्हाला मी जाऊ देणार नाही, मला प्रश्नाचं उत्तर मिळायला पाहिजे. त्यावेळेस त्यांनी सांगितलंय, पुंडलिका, अरे तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये येतात. राम तेरी गंगा मैली पापी ओके पाप. पिक्चर वाल्याला कळालं, माणसाला काऊन कळाना? माणसाला काऊन कळाना? तुमच्यासारखी पापी आमच्या मध्ये येतात आणि आमच्यामध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही पाप क्षालन करतात. तुमचं पाप आम्ही घेतो आणि आम्ही घेतलेलं पाप द्यायचं कोणाला? ते फेडायचं पुढं. संसारामध्ये जे काही पाप झालं त्याच्या करता तीर्थयात्रा आहे.
संसारामध्ये काही कळत न कळत जे पाप झालं ते क्षालन करण्याकरता गंगा स्नान असेल, तीर्थ स्नान असेल, आपण तिथं गेल्यानंतर आपलं पाप धुतलं जातं, बरोबर. मग ते पाप त्या गंगेला कुठं फेडायचं? म्हणून त्यांनी सांगितलंय तुला कळणार नाही. तुमच्यासारखे पापी आमच्याकडे येतात आणि ते पाप सोडून जातात. ते पाप आम्हाला धुण्याकरता जागा संतांचं दर्शन. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया परवा काळ पाया तळी वसे वैष्णवा तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया परवा काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थ येते तया ठाया कशाला येते? त्यांचं पाप क्षालन करण्याकरता. पर्व काळावर साधूंचा जर संत चरण जरी लागलंय, तुम्हाला संत चरण जरी लागलं, सहज जरी लागलं मायबाप, आनंद जन्मीचे विसरलो दुःख, एवढी ताकद त्यांच्यामध्ये असते. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही कोण आहेत? त्यांनी सांगितलं आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. तिघही आम्ही एकत्र या ठिकाणी येतो. या ऋषींच्या मुखातून जे ब्रह्मज्ञान बाहेर पडतं ते ज्ञान आम्ही श्रवण करतो आणि त्या ज्ञानानं आमची तृप्ती होते. आणि इथं जे आम्ही झाडून काढतो याच जे कण ना कण वृंदावन का कनकन बोले श्री कृष्ण शरणम मम. वृंदावनचं बोलू तर इथलं नाही बोलणार का? इथं पण बोलू शकतो बर का, इथं पण बोलू शकतो, पण भाव पाहिजे त्याला. मग त्यांनी सांगितलं आम्ही गंगा यमुना सरस्वती आहे. त्या दिवशी कुंडलिकाला कळालं ओय खरंच आहे आपण खूप पाप करतो. जी तीर्थयात्रा आई वडील आपल्याला म्हणत होते ती तीर्थयात्रा का करायची त्याचं कारण कळालं तुम्हाला. आता आपल्याकडून जी संसारात झालेली पाप आहे ते क्षालन करण्याकरता तीर्थयात्रा. विठाला विठाला का करायची कळाली. कधी करायची? अरे फाटे डेले झाल्यावर. जवळ सकळ सिद्ध आहे जवळ सकळ सिद्ध आहे चालावया पाय चालावया पाय मुले त्वरित पाहे मुले त्वरित पाहे तीर्थयात्राय चुकू नको तीर्थयात्राय चुकू नको तीर्थयात्राय चुकू नको तीर्थयात्राय जव हे ते नाही बर का. तिथं डोंगर का सळा तर बंद पडत आहे. बद्रीनाथ केदारनाथला जायला असेल ना, तिथं डोंगर का सळा का 8-8 दिवस गाड्या बाजूला राहत्या. ते सांगितलं का? मग ते सिद्ध येता जाय रोड चांगला झाल्यावर नाही. जव हे म्हणजे शरीर, सिद्ध म्हणजे चांगलं. जव हे सकळ, सकळ म्हणजे सारी इंद्रिय, कानानं चांगलं ऐकता येतं, डोळ्यानं चांगलं दिसत आहे, तोंडानं चांगलं भुकता येतं, टंगडे चांगले, गुडघे ठणकत नाही, हातपाय चांगले तवा. जव हे सकळ सिद्ध आहे. आता चालावा या पाय तव तू आपुले स्वहित पाय. कशाला म्हणता सोयी? ते स्वहित आपल्याला कळायला पाहिजे. आणि तीर्थयात्रा जायचं पण नको त्यावेळेस. हो तरणा हरिभक्त असला पाहिजे. हो म्हातारा नाही. आपल्याकडं देवपूजा करता का नाही? सगळे देव नाणी द्या का नाही? तुमच्याकडे देईल डिपार्टमेंट. आमच्या मागे सध्या इलेक्शन, आमच्या मिटिंग घेता घेता जमरे चालले आणि मिटिंग झाल्या का उष्ट्या भाषा पिता पिता जमरे चालले. आमचे वेळ काम नाही धंदा नाही, येऊन बसत आहे हाटेलीमध्ये भाजी तो का पितो. रिकामे धंदे करता करता जमरे चालले आमचे. 96 पिढ्या गेल्या. आमच्या नशिबात देव नाही. तुमच्याकडे सगळं देऊन टाकेल उक्त. आणि तुमचं असं आहे 4 दिवस पडले का त्याला कोणी आंघोळ घालत तयार.
लय उगता परमार्थ चाललाय जगामध्ये. कोणी धकलं घरातलं का 15 दिवस ते देवाला आंघोळ नाही राहते का? आंघोळ करते का तुमच्याकडे देव 15 दिवस? कोणी धकल्या नाही ना. काहून? सुतूक पडेल कोणाला? आपल्याला का देवाला? का कळत नाही? जीव म्हणजे बुद्धीचा विचार करायला पाहिजे. जग मंगळावर चाललंय, चंद्रावर चाललंय, बरोबर आहे ना. विज्ञानानं प्रगती केली, घंट्याचा रस्ता मिनिटात कटू राहिला. माणूस इतक्या लांब चालला, पण माणूस माणसाजवळ जाईना, हे दुःख आहे. विचार करा मग काय चाललं होतं. जव हे सकाळ सिद्ध शरीर चांगलं आहे तेव्हा करीत नाही. बाल अवस्था, क्रीडा सक्ता, तरुण अवस्था, तरुणी रक्ता, वृद्ध अवस्था, चिंतन मग्न, परे ब्रह्मणी को अपि लग्न. स्वर त्यात आहे ना दर्शन. अरे लहानपण खेळण्यामध्ये गेलं, तरुणपण संसारामध्ये गेलं, आणि म्हातारपणाला चिंता लागली. फार आरेपटे ढिले झाले. काही कळत नाही, पण तरुणपणात आलं विषय वाचण्यात ग्रासून टाकलं. रात्रंदिवस चाललंय देवा. संसाराचे आरेपाटे ढिले उरायले, कमरात गॅप फुटून राहिले तरी चाललंय आमचं. आणि मला एक दिवस जायचंय याचा विचार आहे का कोणाजवळ? केव्हा करायचा परमार्थ? हे बिघडे काऊन हे लोक? याला खोडीची आम्ही वर्ग जर मंदिरात जायला लागला तो काय वय का? मग त्याने काय दात पडल्यावर जायचं का? जेव्हा जायचा तेव्हा परमार्थ करू देत नाही लोक. घरातले घरचेच बेकार राहते, घरचेच ताण देते बरं का. लोक द्यायला रिकामी नाही, लोक लय सज्जन आहे. प्रल्हादाला बापालाच मातीत घातलं, मीराबाईला बापालाच विष पाजलंय. नाही ऐकत नाही काय? बरोबर आहे ना? काय केलं होतं त्यानं? परमार्थच केला होता का? नाही. परमार्थ करायला लागला का टकुरे लोकांचे लगे बिघडून जातात. अरे पण समाज विचित्र आला, काळ विचित्र आला. मायबाप मला एक दिवस ढकायचं या दुनियेमधून. कोणी आला का शिक्का मारून छाताडावर मै मर नाही सकता. येत उरो नाही आले अवतार, मलाही त्याच मार्गाने जायचंय मायबाप. पण जात असताना आलेल्या जन्माचं सार्थक करण्याचं साधन संतांच्या मुठीमध्ये आहे. तसा उद्धार होऊ शकत नाही, तशी भक्ती होऊ शकत नाही. संतांना सांगावं. पांडुरंगानं नामदेवाला सांगितलं तुला तीर्थयात्रेला ज्ञानासंगे जायचंय, ऐकत नाही का? देवानं सांगावं नामाला, नामा तुला ज्ञानासंग तीर्थयात्रेला जायचंय. आम्हाला साडू फोन करतो तुमचे पैसे भरेल यावाच लागत आहे. याची काही इच्छा नाही राहत. ते नाही ना कांदे वाढून चालले वाचून राहणार आहे का? आणि शिट्टी वाजली तर शिट्टी लय लवकर वाजू राहिली आता कलियुगामध्ये. हॅलो गेली. अरे आम्ही संघच्या पिले ना, ती सुद्धा गेली नाही खाली. हातो में लिया घास नाही तेरा, मग हित कार्या कशा दे. बरोबर कवा करायचं? जेव्हा देह चांगला आहे तोपर्यंत तीर्थयात्रेला आनंद. अरे जाना बघा ना बद्रीनाथ केदारनाथाला काय आनंद आहे, काय अलग नंद आहे. आम्हाला जेव्हा सगळं गलित गात्र झालं का तेव्हा आम्हाला देव सुचत. मग त्याला चालता येत नाही, मग ते घोड्यावर बसत आहे.
जरा बारीक विचार करा बरं का. मला काय म्हणायचंय थोडा बारीक विचार करा. कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत. थोडा जरी भेजा कमी असला ना मुंगीच्या बाहेर का कीर्तन कळत नाही लोकांना हशी म्हणू काय विनोद लागत. अर्धा तास होऊन गेला बाबा तू काही आठ आहे ना. अरे बाबा हशी मजासाठी जन्म नाही आपला. ज्या घोड्यावर बसलाय ते घोडं पुचकलं नांद्यात आलक नंदेत गेलं ते हिरा का लोकांना काय मरून आलं त्याला. वा 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 चारी धाम करता करता गेलं. मग विमान आलं नाही आलं त्याला तिला. त्रिवेणी संगमी नादा त्रिवेणी संगमी नादा तीर्थयात्रा का करायची सांगितली, कधी करायची सांगितली, बरोबर आहे. आणि केव्हा करायची, कधी करायची केव्हा करायची सारखीची. सगळं चांगलं आहे तेव्हा केली ठीक आहे, जाऊ दे आता चांगली गोष्ट आहे करा माय बाप ठीक आहे, तुम्हाला आहे वेळ करा काही हरकत नाही. परंतु तीर्थयात्रा संतांना सांगितल्याशिवाय करू नये. तुम्ही झटपटून आणला हा बा अरे सांगू राहिला. मी शास्त्र सांगा मला काही सांगता नाही. हो ज्ञानोबा राय सांगतात संतांचं ऐकशन का नाही. आमचं जाऊ द्या आमचं पाणीपत होऊ द्या, पण जे संतांना सांगितलं ते ऐकावं लागेल का नाही. आम्ही बोललो का लय करळ लागत आहे लोकांना, पण तुमच्या काही बांधायला बांधा नाही, तुमच्या गावात काही पुरी आम्हाला द्यायच्या नाही आणि तुमच्या गावातलं आमच्याकडे काही करायचं नाही. पण जे खरंय ते सांगायला काय हरकत आहे. जे संतांना सांगितलं ते करावा का मनाला सांगितलं ते करावा. मनोमार्गे गेला तो तिकडं धडकला. नाही 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 नाही, ते मनोमार्ग परमार्थात चालत नाही. संतांच्या संगतीनं परमार्थ करायचा आहे. तीर्थीवरती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. ज्यावेळेस देव आपण ओळखीचा केला, ज्यावेळेस देवाचा अनुभव आपल्यात आला, त्यावेळेस आपल्याला आता हा खोल विषय पण सांगणं आमचं गरजेचं आहे. आपल्यातला देव आपल्याला ओळखीचा करता काय करावं लागत आहे. आपल्या देव आहे का नाही. आपल्यातला देव ओळखीचा प्रत्येक सर्वांगटी रामदे आधी एक आहे का नाही. सर्वशेच्या अमृतेश विष्णू आहे का नाही. हृदयबंदी खाना केला आज विठ्ठल, बरोबर आहे ना. मग हृदयात देव आहे, मग तो अनुभवला का. ज्यावेळेस आपण अनुभवतो आणि नंतर तीर्थयात्रा करतो का त्यावेळेस त्याला शांती दया पाहुणा हरी करी. त्यावेळेस त्याला चराचरात असलेल्या देवाचं दर्शन होतं. खलबिदम ब्रह्म म्हणतात त्याला. 4 वेदाची 4 महावाक्य आहे. ऐमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसी अहम ब्रह्मास्मी 4 वाक्य. आणि या 4 वाक्याचा बोध सद्गुरुनाथांनी केल्यानंतर त्याचा अनुभव जीवनामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपण तीर्थयात्रेला जातो त्यावेळेस चराचरात असलेला देव नटला नाना परी नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी
आतला देव काय करता 3 गोष्टी जावा लागतात, पाप कर्म आणि वासना. आणि या तिन्हीला साधन हरिपाठामध्ये सांगितलंय. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. आपण रोज हरिपाठ म्हणतो की नाही, मग याचा अर्थ आपल्याला कळतो का? नाम संकीर्तन करायचं सांगितलं, अखंड हरिनाम करायचं सांगितलं. मग अखंड हरिनाम कशानं होईल? आमच्या सत्यात येईल अखंड हरिनाम सप्ताह. जेवायला बंद, रात्री झोपले तर बंद. मग अखंड कशाला म्हणतात? अखंड नामस्मरण करण्याची रीत. नीट काय सांगितलंय? नाम संकीर्तन साधन पै सोपे. खूप सोपं आहे माय बाप. हाताने करायचं नाही, पायाने करायचं नाही, वैखरीचा विषय नाही. इतकं सोपं नामस्मरण जीवानं केलं रे केलं. जसं जसं नामस्मरण करायला लागला, आया हो दुधात तूप आहे का नाही? दुधात तूप आहे. मग 16 सोमवार करावं लागेल त्याला. काय करावं लागतं त्याला? मंथन करावं लागतं का ना? मंथनी नवनीता. मग मंथन करायचं तर नुसतं दुधाचं मंथन करून चालेल का? काय करावं लागतं त्याला? विरजन घालावं लागतं. बरोबर आहे ना? हे मेंटल माणसाला बी कळत आहे, त्याच्यात विरजन घातल्याशिवाय त्याचं दही होत. बरोबर आहे ना? मी दूध घेतलं आणि रातभर उसळीत बसलो, जमन कधी? 96 पिढ्या गेले तरी त्याचं दूध होईन का? नाही होऊ. दही होईन का? नाही होऊ शकत. त्याला विरजन घालावं लागत. तसं बरं का, दृष्टांत ज्ञानोबा राहायचं आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, तैस्या पद्धतीनं देहामध्ये देव आहे. देहातला देव कळाय करता कायच विरजन घालते? येतो सरपंच कायच मध्ये विरजन कायच घालायचं? तो कळाय करता जसं एखादं राहतं ना, लई नाचा आली, लई चपळे, आणि ते घरात घुशील. मग त्याला काढा करता काही रीत असेल का? नाही का जायचं धरस त्याला? काय माझ्यासारखं उडेल बल्ब आहे कधी? बरोबर आहे ना? त्याला रीत आहे का नाही? किती चाल राहू द्या, किती व्याकार राहू द्या, त्याला धरण्याची टेक्निक आहे. त्याला फोन करायला लागत त्या माणसाला, हॅलो आमच्या घरात लई मोठं किरकोळ आहे, या. ते येत आहे, ते डायरेक्ट जाऊन हात घाली तर काय तिथे त्याला हुशार राहत. ते बरोबर त्याचा अभ्यास करायला राहते, ते बरोबर त्याला टेक्निक करता येते. ते गारुडी राहते, ते पुंगी वाजित आहे. ते बसेल कुठे? ते बसेल कुठे? बाजूला. किडा कुठे? मधी. बरोबर आहे ना? ते इकडं पुंगी वाजित आणि परिणाम तिकडं होतो का नाही? होतो ना? जशी जशी पुंगीचा नाद त्याच्या कानावर जायला लागला तसा 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 तो बाहेर येतो का नाही? बरोबर आहे ना? चला, तस त्या पुंगीमध्ये काय आहे मला माहित नाही. हे आता आमचे वैष्णव महात्मे की नाही, आता या माऊलीनं पुडीवर थाप मारली, याच्यातून काय निघलं हे आम्हालाच कळत. बरोबर आहे ना? आणि त्याच्या नादानं महाराज डोलतोय. बरोबर आहे की नाही? त्याच्यात ताकद आहे. मग ते दिसतं का? नाही. तसं दुधामध्ये विरजन घातलं रे, घातलं. विरजन घरचं चालत नाही, शेजारणीचं लागतंय. घरचं विरजन चालत नाही, त्याला दूध नासून जातंय. तसं देहामध्ये जे विरजन आहे ते नामाचं आहे. आणि नामाचं विरजन घातलं रे घातलं, देहावर परिणाम व्हायला लागतो. साधू संत या मार्गाने गेले. निवृत्ती दादाची कृपा ज्ञानदादावर झाली, विशोबा केंद्राची कृपा नामदेवावर झाली, जनार्दन स्वामीची कृपा नाथबाबांवर झाली. बरोबर आहे ना? काय सांगितलं त्याला का? जे सांगितलंय त्याला विरजन म्हणतात, त्याला नाम म्हणतात. आणि त्यावर त्या गोष्टीचा अभ्यास एकनाथ महाराजांनी सुलीभंजनावर केला. 12 वर्ष त्या गोष्टीचा चिंतन केलंय. आणि चिंतन केल्या केल्या नामदेव महाराजांवर, एकनाथ महाराजांवर परिणाम झाला का नाही? नामदेव महाराजाला एक देशी देव मानणारे, विटेवरी जाची मानणारे नामदेव महाराज, ज्यावेळेस विशोबा खेचरांची कृपा होते नामदेव महाराजांवर, आणि नामदेव महाराज विशोबा खेचर जे विरजन घालतात नामदेवाला, त्याचा परिणाम नामदेवावर किती घंट्यानं झाला, किती वर्षांनी झाला? तुम्ही कांदे कापी द्या का नाही? पोहे करायला कांदे कापी द्या का नाही? कापी द्या ना. मग कांदा कापल्यानंतर डोळ्याला पाणी किती महिन्याने येतं तुमच्या? ताबडतोब येतं का नाही? येतं ना. मिरची वाटता वाटता हाताला लागली आग किती महिन्यानं होती?
उघड्या वायराला हात लागला झटका किती महिन्यानं बसतो सारं ताबडतोब बसत मी टाकून उधारी इड उधार काऊ नये इथं मुखी नामा हाती मोक्षा मुखी नामा हाती मोक्षा मुखी नामा हाती मोक्षा हाती मोक्षा अजिराच्या बहुतांचे अजिराच्या बहुतांचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांचे. जर आपल्यामध्ये बदल व्हावासे वाटत असेल, आपल्याला आपल्या स्वरूपाला पोचावायला वाटत असेल आणि आपल्याला विश्वात असलेला भगवंत अनुभवाला यावा, आपल्यात असलेला देव अनुभवाला यावा वाटत असेल तर त्याला हे साधन सांगितलेलं आहे. मग आता ही सगळ्याच्या नशिबात नाही, सगळ्याच्या नशिबात आहे का नाही. बौद्ध सुकृताची जन्मजन्मी आम्ही तेव्हा मिळतंय सर नाही ना. नळकांडे खाणारे रातभर ढोसून मरणारे वैकुंठ याच्या बापान ठेवला का वैकुंठ. नको ते खाता खाता धंदे गेले, नको ते राडे करता करता जमारा गेलाय, साऱ्या संसाराला काडी लावली, यायला वैकुंठ अशी कळलं. अरे काय चाललंय जगामध्ये. लाज वाटत आम्हाला ते नरकवासी लिहू नये म्हणून लिहा लागत आहे ते वैकुंठवासी. जे सगळ्याच्या नशिबात नाही, सगळ्या करता जरी मार्ग असला. सोनं कोणाला आवडत नाही. इथं बसलेल्या बायाला एक दिन बोटवर करा कासुड्यात पुतळा बांधितो तिचा. या बाईला सोनं आवडत नाही. सगळ्याला घरादार असे नाकट्या पोराला आवडतच नाही, पण साऱ्याच्या नशिबात आहे का. बेंटेक्स खाऊन घाली दिदी, तिच्या नशिबात सोनं नाही. तसा जीवनामध्ये सगळ्याच्या जीवनात संत येईल असं नाही. म्हणून सामान्य जीवा करता नामदेव महाराज प्रतिनिधित्व करून अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वाचे म्हणता गंगा गंगा श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात. वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. माय बाप शास्त्र काय झालंय. शास्त्र म्हणजे जेवाच्या पत्तरवळ्या नाही. शास्त्र तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या पद्धतीनं करायला. घटना काय लिहिली नीट धडकावा म्हणूनच. त्याच्यात आम्ही बदल कोणा केले. आम्ही मेंटल लोकांना बदल केले. लिहिणाऱ्या शुद्ध अंतकरणानं लिहिली, पण आम्ही आमच्या पद्धतीनं केलंय. आपली सध्याच्या ज्या राष्ट्रपती आहेत त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस पदावर बसल्या ना त्यावेळेस त्यांनी सांगितलं असे कितीतरी गुन्हेगार आहेत त्यांचं काही नसताना नावं टाकले गेले आणि ते आज तुरुंगात सडत बसलेले. आमची न्याय व्यवस्था इतकी आंधळी आहे. हो, खून करणारा गावात हिंडतो आणि साक्षी देणारा फाशीवर मरतो. जाऊ द्या, मला मी समाज प्रबोधन करणार नाही.
माझा मुद्दा एकच आहे, जो संताचा परमार्थ आहे ना तो माणसा. शास्त्र म्हणजे जेवाच्या पत्तरवळ्या नाही मायबाप, शास्त्र वाचायची गोष्ट नाही. नाका विना मोती, मग अर्थ कोणा सांगायचा? अर्थ सांगायचा कोणा? अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्दाने, विषय लोभी माना, साधना उडविले. शेत चिल्लीच्या अवलदी त्यात फाटीवर बसला तीच मोड राहिला. आप मरे तो मरे, यजमान कुले के मरे. विचार केला पाहिजे शास्त्राला काय सांगायचंय. शास्त्राचा उद्धाराचा मार्ग जर खुला आहे तर देवाला सुद्धा गुरु करावा लागला. राम आहे ना, राम देवाची की नाही? मग राम वशिष्ठाच्या आश्रमात गेले का नाही? तुम्ही निश्चय मला हलू नका बुवा म्हणला बैल का, तुम्ही हाच म्हणते. रामानं गुरु केले का नाही बाबा? कृष्ण मध्ये जगद्गुरु आहे का नाही? जगाचा गुरु गोपाल कृष्ण आहे का नाही? मग गोपाल कृष्णाला सांदीपानीच्या ऋषी आश्रमामध्ये गेल्यानंतर सांदीपानी ऋषीनं कृष्णाला काय सांगितलं असं तो नाव घे. रामानं वशिष्ठाला सांगितलं, वशिष्ठानं रामाला सांगितलं का राम राम म्हण. काय म्हण सांगितलं? अरे मार्ग तो गुह्य उभ्या बाजारात कथा हितो नावडे पंढरीनाथा, पुसता सांगेन हित गुज मात बैसोनी बाजारात. एकांत सुख गोष्टी काय सांगितलं असेल एकांतात देऊन? माझ्या ग गुरुनं मला गवाई दिला एकांत. मुक्ताई सांगते बर का, मुक्ताई सांगू राहिली. मुक्ताई माझ्या ग गुरुनं मला गवाई दिला एकांत, ज्ञानाचा भाग लाविला हृदयात. काय लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताईला एकांतात? काय लिहिलं? कान ठोकाला. काय सांगितलंय गुरुनं? काय सांगावा? अरे उद्धाराचं गुरुनं सांगावा. गुरुनं सत्कर्माचं सांगू नाही. सत्कर्माचं वेड्या माणसाला सुद्धा कळतंय. नास्तिक माणूस जरी देवळा पडून गेला ना तो मुंडक खाली करतो का नाही? गंज राहती त्याला जादा होईल राहती, पण सगळी शेंडी लोक गंज राहतो का नाही त्याच्या? का नाही? मग तो सुद्धा नमस्कार करूनच चालला. हे आमच्या सारख्यानं सांगायला पाहिजे अशाला काही भाग नाही ना. जे ज्ञानोबानं मुक्ताईला सांगितलं, जे निवृत्तीनं ज्ञानदादाला सांगितलं, जे विश्वभानं नामदेवाला सांगितलं, ती भानगड काय? आणि ज्यावेळेस ती भानगड मिळते जीवाला त्यावेळेस त्या जीवाला काही करायची गरज नाही राहत. विठ्ठल जाळी तळी भरला, विठ्ठल जाळी तळी भरला, विठ्ठल जाळी तळी भरला, विठ्ठल जाळी तळी भरला. साधन जीवन केलं रे केलं तर त्याला खूप सोपं आहे. नामस्मरण असं गोष्ट आहे कलियुगामध्ये. कलियुगी उद्धार हरीच्या नामानं सांगितला. खूप सोपं आहे. तुम्ही किती करा कमी पडत नाही, कमी पडत नाही. कोणी वाटून घेत नाही. पोरं हे जे कमीलं ना तुम्ही
हे तुमच्या डोळ्या देखत वाटून घेऊ राहिले आणि तुम्हाला चाळीत काढून देऊ राहिले. मग टकुर ध्यानात असावं का नसावं? मग करू का ना करता राहिला? पोटी नाही, गंज पोटी नाही माग कोणी पैशात जाळीला काय एखाद्याला. अरे काही काहीच्या अशा मौती झाल्या त्या कोरोनाच्या काळात, त्याला पाणी पाजायला कोणी नव्हतं. कुठे गेला असेल ते? त्याच्या राख नाही, दाव नाही, केरव नाही, कधी ढकलं हेच माहित नाही. आता इतका विचित्र जमाना येईल ना, तुम्ही ज्या दवाखान्यात ऍडमिट करतात ना, माणूस मरेल राहतो तरी पण म्हणजे त्याच्या मेंदूत आज थोडी धगधग चालू आहे. आपण तुम्ही 2-4 लाख आणून धडका इथं, त्याला आशा आहे अजून ती जिवंत होती. अरे ते धकेल राहत्या. इतकं पाप देवानं वाढवलं या सृष्टीमध्ये. ज्यावेळेस तुमचे खिशे खाली होतात का, त्यावेळेस ते म्हणत्या पाठी 4ला सांगते बरं. कधी 4 वाजायला गेली, ब्रह्म मुहूर्तात गेली, त्याला विमान आले की नाही आला. अरे काय चाललंय जगामध्ये? देवा विचार करा बरं. या तडाख्यातून आपण सुटणार नाही बरं का? नाही 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 नाही. या तडाख्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला आपलं हित करावं लागेल. आपुली आपण. हा, कोणी येईन बुवा देईन दुआ, रिकामा नाही कोणी तुम्हाला दुआ द्यायला. तोच मरणाच्या खाई चालला तो तुम्हाला काय देईन? त्यालाच प्यारलेचा अटॅक झाला, तो तुम्हाला काय सांगितलं? नाही ना माय बाप. आपली आपण जो परमार्थ करतो ना, तो परमार्थ ढकाच्या टायमाला कामा यायला पाहिजे. जरा बारीक आहे का झालं, मी 15 मिनिटात सेवा संपणार. एका जरी चरणात सुटलं तर आपण काय हिवाळी परिवाराला बॉन्ड करून दिला का? सगळ्या सोडल्याच पाहिजे. म्हणजे काय भूकाचं हे तुम्हाला तर कळायला पाहिजे ना. नाही तर जे विठ्ठल, हे मोकळे, तुम्ही मोकळे, आम्ही मोकळे, दणकून खाल्ले निघून गेले. का गाय तो का नाही केला आहे तो? माणसाच्या जन्माला आलो ना माय बाप, आपलं हित करा. या देहामध्ये देव करता येतो, देव होता येत आहे. साधू संत देव झाले, देव पाहावयासी गेलो. नरदेह निधान लागले हाती, हा. उत्तम सार, उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होत. सैनिकाची तीन धरावे, पांडुरंगाची लई मोठी कृपा आहे. त्यांचे आईबाप खूप पुण्यवान आहे, लय सुंदर आवाज येत आहेत. अंगात असं रक्त सळसळ करताय माय बघा ना. अरे मिळालं ना त्याचं उत्तम सार करा, नाही तर 84 लाख योनीला जावा लागेल बरं का. लई जरी देव देव करी आणि मी इथं कुतू कीर्तन करू राहिलो, मला विमान यायचं की नाही ना. लई चांगला होता, लई चांगलं कीर्तन करीत होता. विमान येईल का? मराच्या टायमाला कीर्तन करता येईल का मला? अरे पाटे ढिलेल्या झालेल्या असतात, पूर्ण इंद्र गलित गात्र झालेले असतात, पाय थंडे हात थंड पडलेले असतात, कानाचे चापे वाकडे झालेले असतात. तिथं काय दगड करतो का? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, अरे राहाती निराळी रांडा पोरे सकळ. ते तरी काय करणार बिचारे? ते काय उड्या टाकीन का? काही करू शकत नाही ते बी. लोकांना वाटतं काय खरं आहे, काय सगळं वर कोणा पाहिलं, खाएंगे पिएंगे आईश करले का? बापानं आईश ठेवली का रे? खाणं पिणं तो हातात आहे, फुफ्फुस खराब करणं त्याच्या हातात. मग चमच्यानं लोट लागत त्याला, माऊली चमच्यानं लोट लागत त्याला. मग जा मग देवा असं काऊन झालं असताना नाही विचार केला देवाचा. जाऊ दे, माझा विषय नाही तो. आपल्या देहाचं सार्थक करण्याकरता जन्माला आलो ना मायबाप, 84 लाख युनीला जाऊ नये असं वाटत असेल ना, तर देहाचा नरदेह उत्तम जाना हा अतिशय उत्तम आहे.
माणसाचा जन्माला देव करता येतो. आपण पाहिलं का कधी आपल्या भागातून कुत्र्या मांजराच्या दिंड्या गेल्या, ढोराच्या दिंड्या कधी गेल्या का? मेन वळची हानी का असेल त्याला, माणसं वळची हाणाला येते म्हणून हाणत्या ते. त्याच्या दिंड्या कधी गेल्या का पंढरपूरला? त्याला देवदेव करा वाटतो का? जर 84 लाख योनीला देवदेव करा वाटत नाही, एकट्या माणसाला करता येतो, त्या माणसाला समजत नाही. विठोबार फुमाई विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. मायबाप साधू संत सांगतात काहीतरी करा, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवे. निदान चांगल्याच्या जरी संगतीला राहा, नको ज्याच्या संगतीला राशांना आहे ते वाटोळ करून बसावं लागेल. एवढं बी टाकून द्या ना रावा नाही लोकांना. शेण खाते काय बोललं तर राग येते आमच्या वेळी. अरे अख्ख्या संसाराला काळी लागली, लेकरं बाळ उन्हात पडू राहिले, कळू नाही काय काय पडेल त्या सडेल पाण्यात, पण नाही कळत ना, नाही कळत यंत्रण जातीला. अरे समजून घ्या, माणसाच्या जन्माला आलो ना, नका देव करू तुम्ही, काय करत नाही, पण निदान माणसं तर व्हा ना. अरे माणसं व्हा, चांगल्याच्या संगतीला राहा. अच्छे को अच्छे मिल गई हो गई दो दो, आणि कधी को कधी मिल गई. मग लाट्या खाणीत बसण्यापेक्षा चांगल्याच्या संगतीला या. संतांच्या संगतीला जर आपण आलो, जीवनामध्ये निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संत कृपा झाली, संत कृपा नामदेव महाराज सांगतात, मायबाप नका काही करू, हरकत नाही, तुम्हाला नाही करा वाटत, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता ते मेर कोंदले. मायबाप तुम्हाला आम्हाला देव का कळत नाही, तुम्हाला आम्हाला सत्संगती का मिळत नाही, याच कारण
आपलं कर्म आपल्याला आडवं येत असतं आणि त्या कर्माची वाट संताशिवाय लागू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये अरे संताला म्हणावं लागत, म्हणा निदान वाचे म्हणा गंगा निदान वाचन म्हणा ना. अरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव काहीतरी म्हणा ना. लोक म्हणतात त्याच्यात काय गरज करायची, मराठी टायमाला आलं तर रामकृष्ण हरी जमलं. बाबा एवढं सोपं आहे का मला सांगा बरं? एवढं सोपं आहे कधी मराठी टायमाला या इतकं सोपं आहे का? तवा तर हातपाय खुडीत का नाही, ते डोळे पांढरे करताय, तोंड वाशित आहे, तवा काऊन येत नाही कधी का? तवा काऊन येत नाही ते? अरे मायबाप इंद्रियाला वळणच नाही त्याच्या, येईल कसं ते? इंद्रियाला वळण पडण्याकरता सांगितलंय साधू संतांना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, वाचे म्हणा गंगा गंगा. अरे काहीतरी म्हणा तेव्हा ते येईल. जर म्हणलंच नाही तर येईन का ते? शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर काय येतो? शेपूचाच येतो. चुक्याची भाजी खाल्ली तर, आंबट वरण खाल्लं तर, जे खाल्लं त्याचा ढेकर येतो का नाही? आणि मराच्या टायमाला जो परमार्थ केला तो यायला पाहिजे का नाही? मग येतो का तो? काय येत नाही. वर्म चुकलं त्याचं आणि त्याचं वर्म अभंगाच्या दुसऱ्या चरणात दृष्टी पडता वा वा. नामदेव महाराज तुम्ही सांगता दृष्टी पडता ब्रह्मगिरी, आता तिथं पाहिजे आम्ही. आता 3:30 जाऊ का आपण? इकडे दाखला काय मला मग बरं ब्रह्मगिरी जाता जाता शिट्टी वाजली मग नाही का यम, मग त्याला यम पुरी का? हो पुढे बोलू. ज्ञानोबरायाच्या हरिपाठातलं प्रकरण, हरिविना स्वर्गाची पै जाणार. तुम्ही हॅनीड पण मी काय भुकुरा कळू राहिलं का? हरिविना जन्म नरकाची पै जाणार यमाचा भाऊ ना. मग हरी कळाला का त्याला? हरी कळाय करता जीवनामध्ये संत लागतो आणि संत मिळाल्यानंतर ब्रह्मगिरी म्हणजे कोणती ब्रह्मगिरी? देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. चला आता इथं आणतो तुम्हाला आणि शेवेला पूर्ण विराम देतो, कारण यांना पुन्हा गाथा भजनाला जायचं आहे. भरपूर तुमच्या मागे हे आयोजन आहे, मला डोळ्याला धडकायचं, त्याला अवघडच आहे. चला मला माझं तुंतुन नाही वाजायचं तेव्हा. त्या माझ्या संघाची महात्मे आलेले त्याला माहिती याचे काय आले, कुत्र्याच्या पलीकडे आले. आम्ही दिवसात 3-3 कार्यक्रम करू राहिलो. विमान यायची, घाटीची पालखी यायची आम्हाला. अरे जो खरा परमार्थ आहे ना माय बा, तो गुह्यतम इति गुह्यतमम शास्त्र आहे तो परमार्थ, आणि तो समाजाला लागत नाही. विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेले खऱ्या देवा, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आहे. आणि ज्यावेळेस या देहरूपी पंढरीमध्ये आत्म्याची भक्ती केल्यानंतर, जसं शोपीची भाजी खाल्ली तर शेपूचा ढेकर, चुक्याची भाजी खाल्ली चुक्याचा ढेकर, मग देवाची भक्ती केली तर अनुभव कशाचा? देवाचा यावा का संसाराचा यावा?
पत्राची माळी झाली, हा संताचा कृपा आहे का देवाची कृपा आहे, दामू अण्णाची कृपा आहे ती. अय, देवाचा अनुभव संताच्या मुठीमध्ये आहे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, इथून वर ब्रह्मांड आहे आणि इथून खाली पिंड आहे. हा आतला विषय जास्त बोलायचा नाही, तुमच्या डोक्याच्या वर जाईल. इथून वर ब्रह्मांड आहे, इथून खाली पिंड आहे, पण पिंडातून ब्रह्मांडात जाण्याकरता सद्गुरू लागतात. पिंडी जे होती ती ब्रह्मांडी पसारा, हरिविना सारा व्यर्थ भ्रम, हरिविना सारा व्यर्थ भ्रम, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. मायबाप तुम्ही आम्ही या देहामध्ये आहोत ना, या देहाला मी म्हणून बसतो. भ्रांती झाली तुम्हाला, मला मी सकाराम, मी तुकाराम, मी गणपत, मी संपत. आपण देह नाही ना, मी वासुदेव तत्वता कळण्याकरता काय रीत असेल, बरोबर आहे ना. मी वासुदेव आहे, मग मोराचा पीस घाला तर लुगडे मागी नेलं, साड्या मागी, तो वासुदेव सांगितलं का? नाही, मी वासुदेव तत्वता सांगितलं. मग तत्व कशाला म्हणतात? तत्व नामाला म्हणतात. आणि नाम जीवाला जीवनात आल्यानंतर तशी तशी क्रिया साधू संतांना सांगितलेल्या रीतीनं जीव ज्यावेळेस परमार्थ केला जातो, त्यावेळेस तो परिपूर्ण ब्रह्मांडामध्ये जातो. आणि ब्रह्मांडात गेलेल्या जीवाला दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याची नाही यमपुरी, पिंडपदावरी लीला पुलिये करी माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण तुकोबाराय सांगतात. माझ्या हाताने मी पिंडदान केलं जिवंत असताना, तसा हा पिंड ब्रह्माला अर्पण झाला रे झाला. देह नव्हे मी जरे उरला उरे विठ्ठल, देहाची भ्रांती काढायची. आणि ही देह नावाची भ्रांती, भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. ती भ्रांती जाण्याकरता खूप सोपं आहे. बोलायला मला खूप वाटत, संध्याकाळ कीर्तन करावं, पण मर्यादा असते. प्रवचन 1 घंटा, कीर्तन बरोबर, अमिताभ बच्चन 3 घंटे, आणि गोंधळ आपला काही गोंधळ नाही, अमिताभ बच्चन नाही, आपलं कीर्तन आहे. याच्यामध्ये आता काय बोलण्याचा प्रयत्न केला, 2 चरण तुमच्या संत मायबापांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप साधू संतांची जी तळमळ आहे ना, हा जन्म पुन्हा नाही, आला हा जन्म येणार नाही पुणार, 2 घडीचा आहे तो पावणार. कधी शिटी वाजून सांगता येत नाही, आत्माराम या देहातून कधी सोडून जाईल सांगता येत नाही. एवढ्या याच देही ओळखी करा आत्माराम, संसार सुगम भोगू नका. त्या आत्मारामाची ओळख संतांच्या मुठीत असल्या कारणानं संताला शरण जा, जीवनाचं सार्थक करून घ्या. झालेली भाव सेवा आपल्या गावाचं दैवत मारुती बाबांच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, तुम्हाला काही वाईट वाटलं असेल, मायबाप तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्जितसी भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की. मायबाप तुमचं लेकरू म्हणून माफ करा, विसरू न जा. पण जे सांगितलं ना ते पोट तिडकीनं सांगितलंय. मला काय मूळव्याध नाही झाला इथं वर्ल्डाला. फक्त एक तळमळ असते, आईला जशी तळमळ असते लेकराची, त्याची आमच्या साधू संताला येतो हिताचा कळवळा. त्या साधू संतांचा जीव तुटतोय तिळतिळा तुमच्या आमच्या करता. देहाचं सार्थक करून घ्या, चांगल्या संताला शरण जा. आपण संताच्या भूमीत राहतो, चांगल्या संताला शरण जा. पवित्र तुळशीची माळ घाला. हो, मेल्यावर लोक तुळशीची पानं तुम्ही देऊ, मेल्यावर कोणी देत नाही बाबा. त्याचं तोंड उचकत का? उचकत लोकांच्या निब्बर काढ्या, निब्बर काढ्या, निब्बर काढी त्याच्या फवाडात घाली, ते उचकून बळजबरी त्याच्यात पानात तुळशी, त्याच्या तोंडात पाण्याची तुळशीचे पानं घुमितात. माय बाप काय कामाची ती? मेल्यावर जिवंतपणी माळ घातली काय रोग येतो का? का खरं आपली मनाची माळ आहे, थांबत असतात. तुला कळण माळाची माळ कशी राहते. हा जाऊ द्या, झालेली शेवेला पूर्ण विराम देऊन या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हरी विठ्ठल, जय हरी करू पुढे